नमस्कार मित्रांनो, मी संतोष. मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 3 जुलै आणि माझ्या टेरेस गार्डनमधील हे ब्रह्मकमळाचं जे रोप आहे त्यावरती फुलं उमललेली आहेत. बघा, संध्याकाळी साधारणतः आता 10 वाजत आहेत आणि तुम्ही बघू शकता हे झाड माझं जे आहे त्या छोट्याशा अशा 10 लिटरच्या बकेटमध्ये मी लावलेलं आहे आणि त्याची वाढ तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने वाढलेलं आहे, किती उंच झालेलं आहे ते झाड. आणि आता साधारणतः 8 ते 9 फुलं यावरती उमललेली आहेत आणि अजून 4 ते 5 कळ्या या झाडावरती आहेत. बघा, आणि हवाही वाहत आहे. या हवेमुळे बघू शकताय तुम्ही की फुलं सुंदर अशी झुलत आहेत झाडावरती. आणि या झाडाची विशेष गोष्ट म्हणजे बघा तुम्ही, हे फक्त पावसाळ्यात उमलतं आणि रात्रीच्या वेळी उमलणारं हे फुल आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण या रोपाला लावू शकतो. याचं एक छोटंसं पान काढून घेतलं आणि ते मातीमध्ये रुजवलं तर लगेच त्याला मुळं फुटतात आणि ते रोप, नवीन रोप तयार होतं बघा त्यापासून. आणि अशी मान्यता आहे की हे रोप असणं घरी, आपल्या जे टेरेस गार्डन म्हणा किंवा घरी म्हणा बाल्कनीमध्ये असणं खूप शुभ मानलं जातं. तसं पाहिलं तर मित्रांनो, या रोपाची अशी विशेष काही काळजी करायची गरज नसते. याला किमान वर्षातून 2 वेळा जरी आपण खत दिलं तरी हे रोप व्यवस्थित वाढ करत राहतं. आणि असं पावसाळ्याचा ऋतू चालू झाला की यावरती छोट्या छोट्या कळ्या यायला सुरुवात होते आणि जुलै ऑगस्टमध्ये या कळ्या उमलायला सुरुवात होते बघा. आणि हा नजारा, हा जे काही व्ह्यू बघण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे मित्रांनो. खूप छान वाटत आहे. तर कसं वाटलं हे ब्रह्मकमळाचं रोप मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो.